भारतामध्ये आजच्या काळातील सर्वात मोठा वादविवाद म्हणजे मतचोरी। जांच ने 5 तरीके की चोरी पकड़ी है। काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी भाजपवरती मतदार फसवणूक करून मतचोरी केल्याचे आरोप केले। इलेक्शन कमीशन कहता है 5:30 बजे बहुत भारी वोटिंग हुई। हमारे पोलिंग बूथ के वर्कर्स कहते हैं 5:30 बजे कोई भारी वोटिंग नहीं हुई थी, कोई लाइनें नहीं। या परिषदेत राहुल गांधींनी थेट सार्वजनिकपणे निवडणूक आयोगाला सुद्धा इशारा दिला। And I want to send a message to election commission. If you think you're going to get away with this, if your officers think you're going to get away with this, you're mistaken. You're not going to get away with it because we are going to come. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने त्यांच्या सर्व दाव्यांना खोटं म्हणत स्पष्ट नकार दिला। आयोगाचं म्हणणं आहे की जर राहुल गांधींना खरोखरच वाटत असेल की निवडणुकीत अपव्यवस्था झाली तर त्यांनी शपथपत्रासहित लेखी तक्रार द्यावी, त्यानंतरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। विरोधक मात्र हा मुद्दा उचलून धरत आहेत। त्यांची मागणी आहे की निवडणूक आयोगानेच पुढे येऊन राहुल गांधी यांनी लावलेल्या प्रत्येक आरोपावरती सविस्तर प्रत्युत्तर द्यावं। या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळामध्ये जबरदस्त चर्चा रंगली आहे की भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तसेच महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा मतांची चोरी करून विजय मिळवला। एकीकडे विरोधक मतदार फसवणुकीचे आरोप करत आहेत, तर दुसरीकडे मतदार यादीच्या तपशिलावरती सुद्धा विरोध करत आहेत। त्यामुळे सामान्य लोकही गोंधळलेत की अखेर काँग्रेस आणि इतर विरोधकांना नक्की हवाय तरी काय। निवडणूक आयोग आपल्या देशातील एक अत्यंत महत्त्वाचा संस्था आहे। सध्या त्यांची विश्वासार्हता प्रश्नांच्या घेऱ्यात सापडली आणि काही प्रश्न हे खरोखरच व्हॅलिड आहे आणि खरोखरच रास्त आहे। आता आपल्या व्यवस्थेची स्थितीच अशी आहे की जिथे कुत्रा, मांजर किंवा अगदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचं सुद्धा रहिवासी प्रमाणपत्र तयार होतं। कोणीही अवैध स्थलांतरित थोडे पैसे देऊन आधार कार्ड आणि रेशन कार्ड सहज बनवून घेतो। इतकंच नव्हे तर आपल्या देशात पाकिस्तानी पासपोर्ट धारकाला सुद्धा मतदार बनण्याची संधी मिळाल्याचं उदाहरण आपल्या समोरच आहे। अशा प्रणालीची अकार्यक्षमता उघड होत असताना त्यावरती प्रश्न उठवणं हे अगदीच योग्य आहे। पण ज्या पद्धतीने सध्या प्रश्न उभे केले जात आहेत त्यातही अनेक त्रुटी दिसतात। म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आपण राहुल गांधींनी केलेल्या प्रत्येक आरोपाचा तसेच प्रत्यक्ष व्यवस्थेतील समस्या आणि तथ्यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मगच तुमचं कुठलं तरी मत बनवा, तोपर्यंत कुठलंच मत बनवू नका। मत चोरी विषयाचा आपल्या भाषेत सविस्तर उलगडा करणाऱ्या या व्हिडिओमध्ये मी अक्षय बोलत आहे आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी हे YouTube चॅनल। व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी स्वतः ठरवा की भारतात खरोखरच मत चोरी होती आहे की नाही। 6.5 लाख वोटर्स and literally 1 lakh of those don't exist. पूरा सिस्टम उड़ा दिया है, चोरी हो रही है। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये असा आरोप केला की निवडणूक आयोगाने कर्नाटकातील डिजिटल मतदार याद्या यांना दिल्या नाही आणि हा सारा डेटा माहितीच्या अधिकाराखाली म्हणजेच RTI द्वारे त्यांना मिळवावा लागला। पण हा दावा खरा वाटत नाहीये। प्रत्यक्ष पाहता निवडणूक आयोग कोणतीही निवडणूक जाहीर होण्याच्या सुमारे 3 महिने अगोदरच मतदार यादीचा मसुदा म्हणजेच ड्राफ्ट हा प्रकाशित करत असतो। उदाहरणार्थ कर्नाटक विधानसभा निवडणुकी संदर्भात 28 ऑक्टोबर 2023 रोजी हा मसुदा मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या। त्या मसुद्यामध्ये जर कोणाला आपत्त्या, दुरुस्ती किंवा सुधारणा सुचवायच्या असतील तर 9 डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे सुमारे 41 दिवसांची मुदत दिली गेली होती। त्यानंतर प्राप्त तक्रारींची दखल घेऊन 22 जानेवारी 2024 रोजी सुधारित अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली। निवडणूक जाहीर होण्याच्या 1 दिवस अगोदरच म्हणजेच 15 मार्च 2024 रोजी प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून अंतिम याद्यांबाबत काही राहिलेल्या तक्रारी असल्यास नोंदवायला सांगितलं। यात काँग्रेसचा प्रतिनिधी सुद्धा नक्कीच उपस्थित होता। पुढे 16 मार्च 2024 रोजी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आणि त्या क्षणापासून मतदार यादीत बदल करता येणार नाही अशी परिस्थिती होती। या कालक्रमावरती जर आपण एकदा नजर टाकली म्हणजे एकूणची टाइमलाईन जर आपण व्यवस्थित बघितली तर एक गोष्ट लक्षात येते की काँग्रेसकडे ऑक्टोबर 2023 पासून मार्च 2024 पर्यंत म्हणजे सुमारे 139 दिवस उपलब्ध होते कोणत्याही गडबडीविषयी तक्रार नोंदवण्यासाठी। या संपूर्ण काळामध्ये काँग्रेस पक्षाकडून एकही तक्रार अधिकृतरित्या दाखल करण्यात आली नाही। म्हणजेच राहुल गांधींना जे डेटा निवडणूक आयोगाने दिलाच नाही असा दावा केला तो डेटा मसुदा आणि अंतिम याद्यांच्या स्वरूपात पूर्वीपासूनच सर्व पक्षांकडे उपलब्ध होता आणि त्रुटी लक्षात आल्यास दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्या इतपत भरपूर वेळ सुद्धा होता। खुद्द निवडणूक आयोगाने अधिकृत निवेदनातून राहुल गांधींचा डेटा न दिल्याचा दावा निराधार असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे आयोगाने माहिती दिली नाही हा आरोप कुठल्याही आधाराविना सध्या तरी उभा आहे।
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या एका पीपीटीनुसार बँगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल 1 लाखांहून अधिक मतदारांची फसवणूक झाली आणि विविध 5 पद्धतींनी मतचोरी झाल्याचं त्यांनी दाखवलं। प्रश्न असा पडतो की काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याने, भूत पातळीवरील एजंटने किंवा प्रतिनिधीने हे गैरप्रकार मतदार यादीच्या तपासणी दरम्यान किंवा निवडणुकीच्या दिवशी लक्षात का आणले नाही? मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर प्रत्येक पक्षाचा टेबल असतो, ज्याच्याकडे त्या केंद्रासाठीची मतदार यादी आणि मतदारांचे तपशील असतात। शिवाय मतदान केंद्राच्या आत प्रत्येक पक्षाचे बूथ लेवल एजंट म्हणजेच BLA बसलेले असतात, जे ओळखपत्र तपासण्यास आणि प्रक्रियेवरती नजर ठेवण्यास अधिकृत असतात। सामान्यतः मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदार मतदान करून बाहेर पडताना पक्षाचे एजंट त्याच्या यादीत त्या मतदाराच्या नावावरती टिक मार्क करून ठेवतात। अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण दिवसभरात एक सुद्धा डुप्लिकेट मतदार यांना आढळला नाही, एकही संशयास्पद मतदार यांना सापडला नाही। ही गोष्ट अत्यंत अशक्यप्राय वाटते, म्हणजे जरा डाऊटफुल वाटते। तसेच शहरांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांनी मतदान केलं का, त्यांचं मत कुठे पडलं असं विचारतात। एवढंच नव्हे तर मतदानाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत अनेक वोटिंग ट्रेंड हे पक्षाच्या वतीने सुरू असतात। इतकंच काय, मतदानाच्या दिवशी रिक्षामध्ये बसून मतदारांना वोट टाकायला नेत असतात। त्या सर्व प्रक्रियेत देखील कुठल्याही कार्यकर्त्याने मतदार फसवणुकीचा ठराविक नमुना ओळखला नाही, हे फार आश्चर्यकारक वाटतंय। म्हणजे संभाव्यतः बूथ पातळीवरील एजंट आणि पक्षाचे प्रतिनिधी प्रत्यक्ष परिस्थिती जाणून होते आणि राहुल गांधी आता त्याच डेटाची मांडणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतायत। तरी ही तात्पुरती अशी सुद्धा कल्पना करूया की काँग्रेसला खरोखरच मतदार याद्यांमध्ये चाललेल्या गडबडींची कल्पना नव्हती। कदाचित बँगलोर सेंट्रल सारख्या मतदारसंघामध्ये 6 लाखांहून अधिक मतदार असल्यामुळे सर्व नावे हाताने तपासणं अवघड झालंच असतं। प्रत्यक्षात मात्र प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदार आणि त्यांची यादी ही मर्यादित म्हणजे छोटी असते आणि त्या स्तरावरचा एजंट सहज ती पारखू शकतो। पण चला, हेही क्षणभर आपण मान्य करूया की कुणाच्याच लक्षात हे काहीच आलं नाही। तरी प्रश्न असा उरतो की निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसने असा कोणता विचार केला की संपूर्ण डेटांचं विश्लेषण करून पाहायला हवं, आणि तेही कुठल्या मतदारसंघाचं? राहुल गांधी सांगतात की काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार त्यांना कर्नाटकामध्ये 16 जागा जिंकण्यासाठी अपेक्षा होती। प्रत्यक्षात मात्र 9 जागाच त्यांना मिळाल्या। त्यामुळे त्यांना संशय आला की कुठेतरी काहीतरी गडबड झाली असावी। काँग्रेसला ज्या 7 अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत त्यापैकी एक म्हणजेच बेंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघ, जिथे काँग्रेसचा पराभव झाला आणि तोही अनपेक्षितरित्या। राहुल गांधी म्हणाले की ही जागा हरण्याचं एकमेव कारण म्हणजेच महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ। बेंगलोर सेंट्रल लोकसभा क्षेत्रातील या एकाच विधानसभा विभागात भाजपला काँग्रेसपेक्षा सुमारे 1 लाखांनी अधिक मते मिळाली होती, तर उर्वरित सर्व विभागांमध्ये काँग्रेसच्या मतांची संख्या भाजपपेक्षा जास्त होती। त्यांच्या मते महादेवपुराच्या भरभराटीमुळेच काँग्रेसला बेंगलोर सेंट्रल गमवावा लागला। This seat wins them the election and the Lok Sabha goes in their favor. राहुल गांधी यांनी आकडेवारीसह दाखवलं की भाजपने हा लोकसभा मतदारसंघ सुमारे 32,000 मतांनी जिंकला। जर पूर्ण मतदारसंघातून महादेवपुरा विभाग वजा केला तर उर्वरित विभागामध्ये काँग्रेसला 82,000 मतांची आघाडी होती। पहिल्या नजरेत हे विश्लेषण धक्कादायक वाटतं, परंतु वस्तू बघता हे विश्लेषण चुकीच्या निष्कर्षाकडे नेत आहे। सर्वप्रथम महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ हा 2009 पासून सलग भाजपच्याच ताब्यात आहे। 2009 साली केंद्रात काँग्रेसचं सरकार असतानाही महादेवपुरावरती भाजपचाच विजय झाला होता आणि दर निवडणुकीत त्या मतदारसंघात भाजपच्या विजयाचं अंतर हे वाढतच गेलं, म्हणजे प्रत्येक वर्षी ही वोटिंग वाढत गेली। त्यामुळे 2024 मध्ये सुद्धा भाजपने तिथे मोठी आघाडी घेणं हे कुठल्याही अर्थी अनपेक्षित नव्हतं। या संदर्भात पाहिलं तर राहुल गांधींच्या दाव्यात महादेवपुरात काहीही असामान्य घडल्याचं म्हटलं जात असलं तरी वस्तू बघता काहीही नवीन घडलेलं नाहीये। तो भाजपचा पारंपरिक आणि बळकट मतदारसंघ इतक्या काळापासून आहे आणि ह्या निवडणुकीत सुद्धा तो होता। या उलट असाच एक प्रसंग महाराष्ट्रातील धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बाबतीत घडला होता। धुळे लोकसभा क्षेत्रात एकूण 6 विधानसभा विभाग होते, त्यापैकी 5 जागा भाजपने जिंकल्या होत्या, परंतु मालेगाव सेंट्रल या 6व्या विभागात काँग्रेस उमेदवाराने प्रचंड आघाडीत मिळवत विजय मिळवला। फरक इतका की मालेगाव सेंट्रल मध्ये काँग्रेसला सुमारे 2 लाखांपर्यंत मते मिळाली तर भाजपला अवघी सुमारे 4,500 मते। अल्पसंख्याक बहुल असल्याने त्या विभागात काँग्रेसचा दबदबा होता। परिणामी संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप जिंकला असला तरी त्या एकाच विभागात काँग्रेसने मिळवलेल्या मतांचा प्रचंड फरकामुळे हा पराभव भाजपसाठी तितकाच उल्लेखनीय ठरला।
अशा परिस्थितीमध्ये भाजपनेही असा आरोप करू शकले असते की इथे आमच्या विरोधकांनी मतांची चोरी केली आहे, काँग्रेसने सर्व मतं लुबाडली आहेत। वास्तविक पाहता लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात असे विभागनिहाय मतांचं असमतोल आढळणं ही काही अनोखी घटना नाहीये। त्यामुळे इतर सर्व विभागामध्ये आम्ही आघाडीवर असताना फक्त एकाच विभागामुळे आम्ही हरलो असा काँग्रेसचा आक्षेप म्हणजे अपेक्षित राजकीय कथन असू शकतो, पण तो कुठल्याही पद्धतीने मतदान चोरीचा ठोस पुरावा सध्या तरी ठरत नाहीये। राहुल गांधी यांनी बँगलोर सेंट्रल प्रकरणी मतांची चोरी ही 5 प्रमुख प्रकारांनी झाल्याचा दावा केलाय। या 5 प्रकारांवरती एकत्रितपणे आपण नजर टाकून वास्तव स्थिती काय आहे ते एकदा बघूया। पहिली म्हणजेच डुप्लिकेट मतदार, म्हणजेच एकाच मतदाराचे अनेक नोंदणी क्रमांक। राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार या एकाच लोकसभा मतदारसंघामध्ये सुमारे 11,965 मतदारांचे नावे हे डुप्लिकेट आढळले, म्हणजे ते लोक सूचीमध्ये एकाहून अधिक वेळा नोंदवलेले आहेत। उदाहरणार्थ गुरकीत सिंग डांग यांचं नाव महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात 4 वेगवेगळ्या बूथवरील मतदार यादीमध्ये होतं। प्रत्येक नावासमोर हा वेगळा इपिक क्रमांक म्हणजेच मतदार ओळखपत्र क्रमांक होता। याचा अर्थ थेरॉटिकली पाहता अशा व्यक्तीने त्या एका विधानसभा मतदारसंघातच 4 वेळा मतदान करणं शक्य झालं असतं। अनेक जणांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन हे सत्य पडताळून सुद्धा पाहिलं आणि हे खरं तसंच आढळलं। हमारी जांच में राहुल गांधी का दावा सही पाया गया। सिर्फ कर्नाटक में ही गुरकीरत सिंह डांग के नाम पर 4 EPIC नंबर मिले हैं। इलेक्शन कमीशन की वेबसाइट में ही वोटर लिस्ट में गुरकीरत सिंह डांग नाम का शख्स 4 बार नजर आया है। दुसरा उदाहरण म्हणजे आदित्य श्रीवास्तव, ज्यांचं नाव एकाच वेळी कर्नाटक, उत्तर प्रदेश म्हणजेच लखनौ आणि महाराष्ट्र अशा 3 ठिकाणी मतदार म्हणून नोंदवलं गेलं। या गोष्टीची तथ्य पडताळणी केल्यानंतर काही बाबी उघड झाल्या। आदित्य श्रीवास्तव पूर्वी लखनौला राहत होते। काही वर्षांपूर्वी त्यांनी बँगलोरला स्थलांतर केलं। कदाचित नवीन ठिकाणी त्यांनी मतदार म्हणून नाव नोंदवलं, पण जुनी नोंद रद्द करण्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली नाही। अशा घटना आपण सर्वत्र पाहतो। अनेक लोक स्थलांतरानंतर नवीन ठिकाणी मतदार म्हणून आपलं नाव नोंदवतात, पण जुन्या ठिकाणाहून आपलं नाव वगळलं गेलंय का हे ते तपासत नाही। तथापि महादेवपुरा क्षेत्रात आदित्यचे नाव 2 भिन्न विभागांमध्ये नोंदवले गेले, हे सुद्धा सत्य आहे। गुरकीत सिंग यांचंही नाव 4 ठिकाणी होतं। ही नावे यादीत असणं ही निवडणूक यंत्रणेतील मोठी त्रुटी नक्कीच दर्शवते, परंतु या व्यक्तींनी प्रत्यक्षात 4ही किंवा 3ही ठिकाणी जाऊन मतदान केलं का हे सिद्ध करणं कठीणच। कारण एखाद्याने एकदा मतदान केलं की त्याच्या बोटावरती शाईचा कायमस्वरूपी ठसा उमटवला जातो, तो लगेच पुन्हा मतदान करू देत नाही। तसेच एका मतदाराचं नाव वेगवेगळ्या बूथवर असलं तरी मतदानाच्या दिवशी सर्व पक्षांचे एजंट हे डुप्लिकेट नावांवरती लक्ष ठेवून असतात। त्यामुळे गुरकीत सिंग यांनी खरोखरच 4 ठिकाणी जाऊन मतदान केलं का असं म्हणणं फारच अवघड आहे। आदित्य श्रीवास्तव यांनी एकाहून अधिक राज्यात जाऊन मताधिकार बजावला का हेही त्यांच्याशिवाय कोणी सिद्ध करू शकत नाही। अर्थात या उदाहरणावरून हे नक्कीच अधोरेखित होतंय की निवडणूक आयोगाची मतदार यादी व्यवस्थापन प्रणाली पुरेशी विश्वासार्ह नाहीये, म्हणजे त्यात घोळ नक्कीच आहे। जर एका मतदाराची नोंद अनेक ठिकाणी कायम असेल आणि असं तब्बल 12,000हून अधिक डुप्लिकेट नोंदी अस्तित्वात असतील तर ही निवडणूक आयोगासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल। मतदार याद्या इतक्या त्रुटीपूर्ण असतील तर त्याचा गैरफायदा कुणीही उठवू शकतो, हे राहुल गांधींच्या या मुद्द्याने प्रभावीपणे समोर आणलं सुद्धा आहे आणि त्यात तथ्य सुद्धा आहे। अपूर्ण किंवा खोटे पत्ते म्हणजेच राहुल गांधींच्या मते हजारो मतदारांच्या नोंदीमध्ये पत्ता माहिती अपुरी किंवा चुकीची आहे। काही मतदारांचे पत्ते गायब आहेत तर काहींच्या वडिलांच्या नावाच्या जागी अर्थहीन अक्षर आहेत, म्हणजेच वडिलांचं नाव काय तर ABCD अशी भरलेली आहे। त्यावरती चौकशी केल्यानंतर समजतं की अनधिकृत वसाहतीमधील म्हणजे झोपडपट्टीमधील रहिवाशांचे पत्ते हे नेमकं नमूद करणं हे कठीण असतं। म्हणूनच अशा मतदारांचा पत्ता कॉलम मध्ये घर क्रमांक 0 किंवा राष्ट्रीय क्रमांकासारखी एखादी कोडयुक्त नोंद केली जाते। ही पद्धत काही नवीन नाहीये। खुद्द भाजपने सुद्धा 2023 मधील तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये अशा अनियमित पत्ता नोंदीचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यामुळे मतदार यादीमध्ये पत्ता 0 असल्याचा अर्थ ते मतदार बोगस आहेत थेट असं समजणं चूक ठरेल। त्यांचे खरे रहिवासी ठिकाण अनौपचारिक वसाहती असू शकतं, मात्र मतदार यादीमध्ये वडिलांच्या नावाच्या ठिकाणी ABCD किंवा तत्सम अक्षर लिहिणं हे निश्चितच संशयास्पद आणि स्पष्टीकरणात्मक आहे। आपण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही काही मतदारांच्या तपशिलात अशा प्रकारची विचित्र
सचित्र नोंद पाहू शकतो। निवडणूक आयोगाने याबाबत पुढे येऊन स्पष्ट केलं पाहिजे की वडिलांचं नाव उपलब्ध असताना किंवा अन्य कारणाने हे अक्षर का भरली जातात। एकूणच पत्ता आणि ओळख तपशील अपूर्ण ठेवणं हे देखील मतदार यादीतील एक गंभीर त्रुटी आहे, कारण अशा नोंदीमुळे बनावट मतदार तयार होण्याची दाट शक्यता असते आणि ती नाकारल्या जाऊ शकत नाही। आणि वास्तविक पाहता या याद्यांमध्ये हजारोंच्या लिस्टमध्ये ही त्रुटी आपल्याला आढळते। आता पुढील मुद्दा म्हणजे एकाच ठिकाणच्या पत्त्यावरती अनेक संख्येने मतदारांची नावं। काही पत्त्यांवरती अतिशय मोठ्या संख्येने लोक मतदार म्हणून नोंदवले गेले असल्याचं राहुल गांधींनी दाखवलं। उदाहरणार्थ एका घरामध्ये घर क्रमांक 35 मध्ये तब्बल 80 मतदारांची नोंदणी आढळली, तर घर क्रमांक 791 मध्ये 46 मतदार आणि घर क्रमांक 153 मध्ये 68 मतदार नोंदवले होते। एवढ्या लहान घरात इतके लोक अनधिकृतपणे राहू शकतात का, हा प्रश्न आहे। मीडिया प्रतिनिधींनी प्रत्यक्ष जाऊन घर क्रमांक 35 ची पाहणी केली असता समोर आलं की एक छोटेखानी हे एकाच खोलीचं घर आहे। तिथे गेल्या 10 वर्षात स्थलांतरित कामगार येतात आणि जातात। ज्या वेळेस ते लोक इथे त्या ठिकाणी वास्तव्यास येतात ते या पत्त्यावरती स्वतःची मतदार म्हणून नोंदणी करून घेतात। काही काळाने कामानिमित्त पुढे दुसरीकडे जातात, पण आपली जुनी नोंद ते काढून टाकत नाही। आधार आने के पहले तक वोटर आईडी ही पहचान पत्र था उनका, जिनका और कोई पहचान पत्र नहीं। तो हमको ये सब भी ध्यान देना चाहिए कि आधार के बाद रिवीजन नहीं हुआ, और आधार आने के पहले तक लोगों के पास यही आइडेंटिटी कार्ड था। 10 बनवा लेता था। ये भी बंगलोर में इस फैक्ट्री में काम कर रहे थे, बंगलोर में बनवा लिए। 6 महीने के बाद बॉम्बे गए। बॉम्बे में हम रहते हैं झोपड़पट्टी में, या एक कमरे में 70 आदमी रहते हैं। ठीक, रात में आएंगे फैक्ट्री से पुलिस धर लेगी, कौन हो तुम, पहचान पत्र है कोई, आईडी दिखाओ, पूछते हैं। तो ये रहा। इस तरह से भी बहुत सारे इस देश में इतने लोग भी हैं कि बन गए हैं। खुद्द त्या घराच्या मालकाने सुद्धा हे मान्य केलं की वारंवार बदलणाऱ्या भाडेकरूंमुळे हे असं घडलंय। या चूक त्या स्थलांतरित कामगारांची अजिबातच नाहीये, तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेची आहे। कारण प्रत्येक निवडणुकीपूर्वी आयोगाचे बूथ लेवल अधिकारी म्हणजेच BLO घरोघरी जाऊन मतदारांची खातरजमा करतात, ओळखपत्र तपासतात व मतदानाच्या तडजोडी म्हणजे स्लिप इत्यादी देतात। मग प्रश्न पडतो की त्या भागातील BLOने घर क्रमांक 35 मध्ये जाऊन 80 मतदारांची तपासणी केली तरी कशी। प्रत्यक्षात अशा लहान घरात एका वेळी 80 जण वास्तव्यास नसतील तर अनेक जुनी नावे यादीत राहिली असणार। त्याची वेळीच छाननी करून वगळणी करणं गरजेचं होतं। साधारणतः BLO स्थानिक व्यक्ती किंवा निवृत्त शिक्षक वगैरे असतात, ज्यांना परिसराची चांगलीच माहिती असते। कोणत्या पत्त्यावरती पेइंग गेस्ट म्हणून किती जण राहतात, कुठे हंगामी मजूर राहत असतात आणि त्यांना याची बऱ्यापैकी जाण असते। त्यामुळे एखाद्या छोट्या घरामध्ये एवढ्या नावांची नोंद दिसत असेल तर ती सावधगिरीची घंटा ठरायला हवी होती। अशाच प्रकारे घर क्रमांक 791 बाबत पुढे आलंय की ते एक पेइंग गेस्ट सुविधा असणारं घर होतं। कधी काळी तिथे 40-50 जण राहत असतील, ज्यांनी तिथला पत्ता ओळखपत्रासाठी वापरला, पण आज त्या ठिकाणी ते राहत नाहीये। घर क्रमांक 153 तर एक व्यावसायिक इमारत आहे, तिथे 68 मतदार नोंदवले होते। त्या इमारतीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितलं की हा तर व्यापारी परिसर आहे, इथे काम करणाऱ्या कुणालाही आम्ही या पत्त्यावरती मतदार ओळखपत्र बनवून दिलेलंच नाहीये। अर्थात असे असूनही कोणीतरी चुकीची कागदपत्रे वापरून त्या ठिकाणच्या पत्त्यावरती मतदार नोंदणी करून घेतली असावी। या सर्व घटनांमधून इतकंच दिसतंय की संबंधित विभागातील BLO कडून समर्पक पडताळणी करण्यात मोठी त्रुटी झाली आहे। अनेक नावे जी केवळ कागदोपत्री त्या पत्त्यावरती होती, वास्तविक ते लोक कदाचित आपल्या मूळ गावी परतले होते किंवा शहरात दुसरीकडे स्थायिक झाले असतील। त्यामुळे हे लोक प्रत्यक्षात मतदानाला हजर होते की नाही हे ठामपणे सांगता येत नाही। परंतु ज्या नावांनी प्रत्यक्ष त्या मतदारसंघामध्ये वास्तव्यच नाहीये ती नावे मतदार यादीमध्ये आली तरी कशी आणि राहिली तरी कशी। निवडणूक आयोगाच्या प्रणालीवरती हा खूप मोठा सवाल आहे। मतदार यादी ही सतत अपडेट ठेवणं सत्यानिशी सुसंगत असायला हवी आणि त्या बाबतीत आयोग अपयशी ठरलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। पुढचा मुद्दा आहे ती म्हणजेच अमान्य छायाचित्रे म्हणजे मतदार ओळखपत्रावरील फोटोंमध्ये असलेला घोळ। राहुल गांधी यांनी असंही निदर्शनास आणलं की मतदार यादीतील अनेक नोंदींमध्ये मतदारांचे फोटो हे व्यवस्थित नाहीये। काहींचे फोटोच नाहीयेत, काहींचे फोटो हे ब्लर आहेत, काहींचे चुकीचे आहेत। तर मतदार ओळखपत्रावरील आणि यादीतील छायाचित्र हा ओळख पटवण्याचा एक महत्त्वाचा आधार असतो। मात्र आता इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी आहे। राहुल गांधींनी ज्या यादीचा फोटो दाखवला त्याखाली BLA मार्क इलेक्टोरल रोल असं लिहिलेलं आहे। BLA म्हणजेच बूथ लेवल एजंट। मतदान केंद्राबाहेर बसणारा पक्षाचा प्रतिनिधी हा कोणत्याही शासकीय निवडणूक अधिकाऱ्याने केलेला अधिकृत चिन्ह नाहीये, तर निव्वळ एका पक्ष कार्यकर्त्याने ठेवलेली खूण आहे। मतदानाच्या दिवशी पक्षांचे बूथ एजंट बाहेर बसून त्यांच्या यादीमध्ये मतदारांनी मतदान केल्यावरती त्या नावासमोर टिक करू लागतात। त्यामुळे शाकून राणींच्या नावासमोर 2 टिक मार्क दिसणं यात 2च शक्यता सूचित करतं।
पहिली शक्यता म्हणजे दुसऱ्या बूथवरील त्यांच्या नावाने कुणीतरी बनावट मतदान करून गेलं आणि दुसरी शक्यता म्हणजे बूथ एजंटकडून चुकीने किंवा गडबडीमध्ये त्यांच्या फोटोवरती टिक झालेली आहे। खुद्द शाकुन राणींनी मी फक्त एकदाच मतदान केलंय असं म्हटल्यानंतर 2 टिक मार्क मध्ये नक्की काय घडलंय हे स्पष्ट नाहीये। आपके पास पहले वोटर आईडी कार्ड एक ही है या 2 है? एक ही है हमारे पास जी। लेकिन राहुल गांधी ने तो कल प्रेस कॉन्फ्रेंस किया था, उन्होंने बताया कि आपके नाम पे 2 वोटर आईडी कार्ड है, दोनों वोट हुआ है। हाँ तो हुए 4 हुए, लेकिन इससे मुझे क्या पता, मैं तो एक ही बार वोट करने गई। अब उनको पता होगा 3-3 4 वोट कैसे पड़ती हैं एक नाम से। जर पहिली शक्यता खरी असेल म्हणजेच त्यांच्या दुहेरी नोंदीचा गैरफायदा घेत दुसऱ्या मतदार क्रमांकावर कोणीतरी मतदान केलं तर ही अतिशय गंभीर चूक आहे, जी निवडणूक प्रक्रियेवरती गंभीर आरोप सिद्ध करू शकते। जर दुसरी शक्यता सत्य असेल की पक्षाच्या एजंटकडून चूक झाली तर राहुल गांधींनी सादर केलेला पुरावा अर्थातच भ्रामक ठरतो। कोणतीही परिस्थिती असो, मूळ समस्या तीच आहे की मतदार यादीत एका व्यक्तीचं नाव दोनदा होतं। ही त्रुटी मुळात नसती तर अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीच नसती। अशा दुहेरी नोंदींमुळेच कुणाला तरी दुसऱ्याच्या नावाने मतदान करण्याची संधी मिळू शकते किंवा आकडेवारीतील गफलत तयार होऊ शकते। त्यामुळे फॉर्म नंबर 6 मतदार नोंदणी फॉर्मचा गैरवापर करून दुहेरी नोंदणी करणं हे निश्चितच एक वास्तवातील आव्हान आहे। राहुल गांधींनी निदर्शनास आणलेल्या इतर अनेक उदाहरणांमध्ये सुद्धा फॉर्म नंबर 6चा गैरवापरामुळे एकाच व्यक्तीची नावे अनेकदा आपल्याला वापरल्याचा उल्लेख मिळतोय। याचा अर्थ निवडणूक आयोगाची पडताळणी प्रक्रिया ही कमकुवत पडतीये। मतदार याद्यातील छायाचित्र नसणाऱ्या किंवा अपुऱ्या असलेल्या नोंदी तर अशा दुहेरी नावांच्या प्रकरणात अधिकच धोकादायक ठरू शकतात, कारण फोटोंचं अनुपस्थितीमध्ये मतदान अधिकाऱ्यांना बनावट मतदान रोखणं कठीण होतं। संपूर्ण चित्र लक्षात घेता राहुल गांधींनी मांडलेल्या या उदाहरणामधून हे पटतंय की मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक पल्लेदार त्रुटी सुद्धा आहेत, ज्याचा परिणाम वोटिंग लिस्टवरती आणि पर्यायाने निवडणुकीच्या निकालांच्या विश्वासार्हतेवरती सुद्धा येऊ शकतो। या पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज जतन कालावधीवरील बदल आणि त्याचा परिणाम। राहुल गांधी यांनी मतदान याद्यांव्यतिरिक्त आणखीन एक गंभीर मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजचं जतन कालावधी अचानक केलेला बदल। त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी निवडणुकीमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल 1 वर्षभर मतदान केंद्रांचं सीसीटीव्ही फुटेज हे सेव्ह केलेलं असायचं, परंतु तो कालावधी कमी करून फक्त 45 दिवसांचा करण्यात आलाय। याचा अर्थ कोणत्याही पक्षाला अगर उमेदवाराला निवडणूक निकालानंतर 45 दिवसांच्या आत जर काही शंका असतील तरच तो मतदान केंद्राचे फुटेज मागवू शकतो। 45 दिवस उलटल्यानंतर फुटेज कायमचे डिलीट केले जातात। राहुल गांधी सुचवतात की यामुळे निवडणूक आयोग मतदार फसवणुकीचे पुरावे लवकरच नष्ट करू शकतो आणि 45 दिवसानंतर कोणी आक्षेप घेतला तरी काहीच त्यांना प्रूफ करता येणार नाही। हा मुद्दा गंभीर आहे, मात्र या नियमाचा थोडा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे। आपल्याला आठवत असेल की जानेवारी 2024 मध्ये चंदीगड महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत अनिल मसीह नामक एक निवडणूक अधिकारी सीसीटीव्ही फुटेजमुळे रंगेहात पकडला गेला होता। त्या निवडणुकीमध्ये तो आप पक्षाच्या उमेदवाराचा मत एका बॅलेट पेपरवरती जाणून बुजून अवैध धरला जाण्याची घटना घडली होती। त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित झाला। हा प्रकार आपने न्यायालयाला आव्हान दिलं। सर्वोच्च न्यायालयाने त्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून निवडणूक अधिकाऱ्याने जाणून बुजून गडबड केल्याचं निदर्शनास आणलं आणि कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे अखेर आपच्या उमेदवाराला विजय मिळाला। ही घटना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सीसीटीव्ही पुराव्यांचं महत्त्व स्पष्ट करतं। या घटनेनंतर डिसेंबर 2024 मध्ये पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणातील एका स्थानिक निवडणुकीबाबत मतदान दस्तऐवज आणि सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्यांना रिलीज करण्याचे आदेश दिले होते। त्या न्यायालयीन निकालाचा संदर्भ देऊन अवघ्या 2 आठवड्यातच कायदा मंत्रालयाने डिसेंबर 2024 मध्ये निवडणूक आयोगाच्या शिफारसीवरती नियमावलीमध्ये सुधारणा केली। या सुधारणेनुसार मतदाराच्या गुप्ततेचं कारण पुढे करून आता सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्यांना म्हणजे जनतेला उपलब्ध करून देण्यास निर्बंध आणले गेले आहेत। म्हणजे आता ती फुटेज सहज कुणालाही पाहता येणार नाहीये। जर फक्त निवडणूक न्यायालयीन प्रक्रिये अंतर्गत आव्हान झाली तर समक्ष अधिकारी ती पाहू शकतो। यानंतर काही महिन्यांनी 30 मे 2025 रोजी निवडणूक आयोगाने पुढे एक पाऊल टाकत सीसीटीव्ही फुटेज साठवून ठेवण्याचा कालावधी 1 वर्षावरून 45 दिवसांवरती घटवण्याचा निर्णय जाहीर केला। याचाच एक संदर्भ घेत राहुल गांधी म्हणतात की भावा, आता निकालानंतर 45 दिवसातच सगळे सीसीटीव्ही फुटेज हे डिलीट केले जातात आणि लोकसभा निवडणूक 2024 जून मध्ये झाली।
आता काहीही करता येणार नाहीये। इथे राहुल गांधींच्या विधानातील एक महत्त्वाचा संदर्भ दुर्लक्षित झाल्याचं दिसतंय। लोकसभा 2024च्या निवडणुकांवेळी सीसीटीव्ही फुटेज सेव्ह करण्याचा टाइम हा 1 वर्षाचा होता, कारण तो नियम मे 2025 मध्ये बदलला गेलाय। म्हणजे जून 2024 मध्ये लोकसभा निकाल जाहीर झाल्यानंतर डिसेंबर 2024 पर्यंत तर फुटेज हे पब्लिकली स्वरूपामध्ये मागवता येऊ शकत होते आणि त्यानंतरही कोणी निवडणूक याचिका दाखल केली असती तर मे 2025 पर्यंत ते फुटेज हे त्यांना सेव्ह ठेवावे लागणार होते। काँग्रेसकडे जर खरोखरच काही गंभीर शंका किंवा पुरावे होते तर मतमोजणी आणि मतदानावेळी गडबड झाली तर त्यांनी त्या 1 वर्षाच्या आत सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी अधिकृत मागणी का केली नाही? 45 दिवसांचा नियम बदलला गेला तोपर्यंत जवळजवळ 11 महिने उलटले होते। त्याआधी या मुद्द्याकडे काँग्रेसने लक्ष दिल्याचं आपल्याला साधं एकदा सुद्धा बघायला मिळालं नाही। राहुल गांधींचा आणखीन एक दावा असा आहे की महाराष्ट्रातील काही मतदान केंद्रावरती संध्याकाळी 5 वाजल्यानंतर अचानक मतदान टक्केवारी लक्षणीय वाढ झाली। निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीत ही गोष्ट दिसते, पण राहुल गांधी म्हणतात की आमचे पोलिंग एजंट सांगतात की भाऊ असा काहीही अचानक वाढलेला मतदान प्रवाह आम्ही तिथे बघितलाच नाही, म्हणजे तिथे काहीच रांगा नव्हत्या। कमीशन कहता है 5:30 बजे बहुत भारी वोटिंग है। हमारे पोलिंग बूथ के वर्कर्स कहते हैं 5:30 बजे कोई भारी वोटिंग नहीं हुई थी। म्हणजेच काँग्रेसच्या मते ही वाढलेली टक्केवारी मतांमध्ये बनावट भरणा करण्यात आली। हा आरोप जर एका खरा मानायचा असेल तर त्यासाठी सर्वात सोपा पुरावा म्हणजे संबंधित केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज तपासणं। जिथे अचानक शेकडो मतांची भर पडली असा दावा आहे तिथे कॅमेऱ्यात काही संशयास्पद हालचाली नक्कीच काही झाल्याच असतील। मग काँग्रेसने त्या वेळेतच म्हणजेच निवडणुकीनंतर लगेचच ते सीसीटीव्ही फुटेज मागवून ठेवून सगळ्यांसमोर का सादर केले नाही? एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन आरोप त्यांनी मांडले, त्यात हे ठोस दृश्य पुरावे दाखवले असते तर जनमतावरती सुद्धा प्रभाव पडला असता। आताही समजा भविष्यात असं काही आढळलं तर निकाल जाहीर झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत अर्ज करून ते फुटेज मिळवता येऊ शकतात आणि एकदा न्यायालयीन औपचारिक तक्रार केली तर 45 दिवसांच्या मर्यादेनंतर सुद्धा संबंधित फुटेज केस संपेपर्यंत जतन केले जातात। म्हणजे पुरावे मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत, फक्त ते वापरण्याची इच्छाशक्ती लागते। जर राहुल गांधींना त्यांच्या आरोपाबद्दल पूर्ण खात्री होती तर पावलं उचलणं अवघड नव्हतं। त्यांनी तसं न केल्यामुळे त्यांची भूमिका थोडीशी संशयास्पद वाटते। ज्या लोकांना ते पटवू इच्छितात त्यांना संपूर्ण सत्य सांगितलं जात नाहीये, काही गोष्टी ह्या लपवल्या जातात अशी भावना आता निर्माण होतीये। मतदारांची फसवणूक झाल्याचे प्रश्न जरूर उपस्थित करावेत, पण त्या प्रश्नांना पूरक पुरावे सादर न केल्यास आणि मोजक्या गोष्टींचा उल्लेख टाळल्यास आरोपांची धार बोथट होते आणि जनतेला दिशाभूल होण्याची दाट शक्यता वाटायला लागली आहे। एकूणच पाहता राहुल गांधींनी उचललेले मुद्दे आणि निवडणूक आयोगांची मतदार यंत्रणा यापैकी काही गोष्टी निश्चितच सत्य आणि गंभीर आहेत, तर काही गोष्टी संदर्भाविना अधुऱ्या वाटतात। मतदार यादीमध्ये एका व्यक्तीची अनेक नोंद असणं, वडिलांच्या नावाच्या ठिकाणी ABCD सारखी अक्षरं असणं, मतदाराच्या छायाचित्राविना नोंद असणं, एका घराच्या पत्त्यावरती अवास्तव संख्येने मतदार नोंदवणं, या सर्वच बाबी वास्तविक आढळत आहेत। राहुल गांधींनी आपल्या सादरीकरणामध्ये अशा त्रुटी काही उदाहरणे म्हणजेच घर क्रमांक दाखवून दिली। जर खरंच बँगलोर सेंट्रल मतदारसंघामध्ये 30-40 हजारांपर्यंत मतदारांच्या नोंदीमध्ये गडबड असल्याचं त्यांच्या विश्लेषणातून पुढे जर येत असेल तर ते निश्चितच गंभीर प्रकरण आहे, ज्याची सखोल चौकशी होणं ही अत्यंत गरजेचं आहे। काही उदाहरणांचं तथ्य पडताळणी झाल्यानंतर असंही समोर आलंय की घर क्रमांक 0 हे पत्ते अनधिकृत वस्तीमधील मतदारांसाठी वापरले जातात। ते बनावट मतदार नसून वास्तव मतदार असतात। हाउस नंबर 0 हजारों लोगों के, उसका कारण है डिफॉल्ट वैल्यू 0। क्यों? क्योंकि हाउस नंबर ही नहीं होता गांव में। किंवा शाकुन राणी सारख्या मतदाराने प्रत्यक्षात एकदाच मतदान केलं आहे, पण प्रश्न उरतोय की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष जे इतके मोठे आरोप करत आहेत त्यांचे पुरावे तेवढेच ठोस आणि मोठे नाहीयेत। मतदार यादीमध्ये आढळणारी त्रुटी एक बाब झाली आहे, ती फक्त सिद्ध करते की यादीमध्ये गोंधळ आहे, पण त्या त्रुटीमध्ये प्रत्यक्ष मतदाना व्यतिरिक्त काय गैरप्रकार झालेत किंवा त्याचा फायदा नेमका कोणाला झाला हे सिद्ध करणारे स्पष्ट पुरावे सादर होणं अजूनही बाकी आहेत। एका मतदाराचं नाव दुप्पट असणं ही सिस्टीमची चूक दर्शवते, पण त्या व्यक्तीने दोनदा मतदान केलं का आणि केलं असेल तर तो मत कुठल्या पक्षाला गेलं याची शहानिशा करणं आवश्यक ठरतं।
बोटावरची शाई, बूथ बाहेरील आणि आतले एजंट, प्रत्येक उमेदवारांची मजबूत संघटना या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जर प्रचंड प्रमाणात बनावट मतदान कोणी करून पाहिलं तर ते लगेच लक्षात यायला हवं आणि प्रसार माध्यमात वा तक्रार स्वरूपात ते बाहेर यायला हवं. अशा कुठल्याही ठोस प्रकार घडल्याची नोंद सध्या आपल्याला बघायला मिळत नाहीये. दुसरीकडे राहुल गांधींच्या या मोहिमेमुळे एक गोष्ट मात्र नक्की सिद्ध होतीये, ती म्हणजे आपल्या निवडणूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची नितांत गरज आहे. मतदार यादी स्वच्छ, अचूक आणि अपडेट ठेवण्यासाठी निवडणूक आयोग वेळोवेळी मोहिमा राबवत असतो. सध्या बिहारमध्ये मतदार याद्यांचं विशेष पुनरावलोकन म्हणजेच इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू आहे. अशी छाननी देशभर करण्याची गरज अनेक जाणकार व्यक्त करत आहेत, जेणेकरून मृत व्यक्तींची नावे काढणं, स्थलांतरितांची जुनी नावे वगळणं, डुप्लिकेट नोंदी हटवणं, बोगस नोंदी रद्द करणं अशा सुधारणा होऊ शकतील. परंतु राहुल गांधी आणि इतर विरोधक या प्रक्रियेला विरोध करताना दिसतात. ज्या पक्षांनी मतदार यादीतील त्रुटींवरती आवाज उठवला त्यांनीच या त्रुटी दूर करण्याच्या प्रयत्नांना विरोध करावा हे फार विसंगत वाटतंय. खरं तर मतचोरी रोखायची असेल तर अशा विशेष पुनरावलोकनाचे स्वागत आणि समर्थन करायला हवं. उलट काँग्रेस आणि इतर काही पक्ष रस्त्यावरती उतरून आंदोलन करून या प्रक्रियेला स्थगित ठेवण्याची मागणी करतायत. बिहारमध्ये सुरू असलेल्या या प्रक्रियेत जर कुठे मतदारांचं नाव चुकीचं वगळलं गेलं वा चुकीचे समाविष्ट करण्यात आलं असेल तर त्याची उदाहरणे दाखवून निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार नोंदवणं हे विरोधकांचं कर्तव्य होतं. परंतु अद्याप असा कोणताही औपचारिक आक्षेप त्यांनी नोंदवलेला नाहीये. रस्त्यावरती आंदोलन करून गदारोळ निर्माण करण्यापेक्षा प्रशासनासमोर अधिकृत पुरावे आणि तक्रारी सादर करणं हा सुधारणा करण्याचा मार्ग असतो. सध्या विरोधकांचा कल आरोप करून राजकीय वातावरण तापवणं असा अधिक दिसतोय. त्यामुळे त्यांचा खरा हेतू सुधारणा करण्याचा आहे की फक्त राजकारण करण्याचा असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना सुद्धा पडायला लागलाय. माझ्या मते हा संपूर्ण वाद भाजप विरुद्ध काँग्रेस असा न बघता निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह या रूपात आपण बघायला पाहिजे. एका मोठ्या लोकशाही देशात जर एका मतदारसंघातच इतक्या त्रुटी बाहेर येत असतील तर विचार करा, संपूर्ण देशभरात अशा प्रकारे काटेकोर तपासणी केली तर किती आणि कोणत्या प्रकारचे गैरसमावेश काढून टाकता येतील. हा प्रश्न गंभीर आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा केवळ राहुल गांधी शपथ पत्रावरती लिहून देत नाहीत तोवर आम्ही चौकशी करणार नाही असं म्हणून मोकळं होता कामा नये. आयोगाची प्रतिमा आणि विश्वासार्हता दावणीला लागलेली असताना स्वतः पुढे येऊन मुद्द्यागणिक स्पष्टीकरण देणं आणि चुकीचे आरोप खोडून टाकणं हे त्यांच्यासाठी सुद्धा हिताचं ठरणार आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचं आव्हान स्वीकारून आपल्या आरोपांना शपथपत्रावरती सही करून अधिकृत स्वरूपामध्ये द्यावं. तुमच्याकडे जर खरोखर सर्व डेटा आणि विश्लेषण आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही. शपथपत्रावरती सही करून आरोप न्यायालयीन पातळीवरती नोंदवा. त्यामुळे तुमचं म्हणणं अधिकृत होईल, लीगल होईल आणि देशाची जनता तुमच्या पाठीमागे उभे राहण्याची शक्यता ही जास्त वाढेल. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने देखील आपल्या निष्पक्षतेवरती आणि विश्वासार्हतेवरती पूर्ण विश्वास असल्यास एक सविस्तर पत्रकार परिषद व पीपीटी प्रेझेंटेशन करून राहुल गांधींनी केलेले प्रत्येक आरोप क्रमवार खंडित करावे. प्रत्येक मुद्द्याला योग्य पुराव्यानिशी उत्तर दिलं तर जनतेचा विश्वास आयोगावरती आणखीनच वाढेल. जर या दोघांपैकी कुणी सुद्धा पारदर्शकतेचा मार्ग स्वीकारला तर मतदार यादीवरील वादविवाद सुटण्यास मदत होईल. अन्यथा आज जसा हा विषय गाजत असला तरी इतर वादांप्रमाणे 10-15 दिवसातच हा मुद्दाही गप्प होण्याची दाट शक्यता आहे. पुढील महिन्यातच बिहार सारख्या मोठ्या निवडणुका येतील आणि लोकांचे लक्ष दुसऱ्या राजकीय घडामोडींवरती जाईल. वर्तमानात हा वाद काही दिवसात मागे पडेल, परंतु मतदार यादी सुधारण्याचं खरं काम हे मात्र अपूर्णच राहील. असा हा एकूणच घटनाक्रम मी तुमच्या समोर ठेवलाय. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक वाटला असेल तर आता तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि अशाच विविध मुद्द्यांवरती सखोल, सत्यवादी आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी होतो अक्षय आणि आपण बघत होतात गोष्ट छोटी डोंगरा एवढी. खूप खूप धन्यवाद.